लक्षात घ्या, साई प्रथा संघ उद्या सकाळी तुम्ही ठीक 9:30 वाजता आपण हजर राहायचंय. आणि साई प्रथा वर्षित ह्या संघ मॅचमध्ये जो संघ हारेल त्यांच्याशी साई प्रथाची मॅच केली जाईल. पहिला मॅच उद्या ठीक 9:30 वाजता. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला लगेच 2 फलंदाज मैदानामध्ये उतरवायचे. मौलिक 11 दैवत पाटील आणि विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये दैवत याने एक धुव्वाधार बॅटिंग केली होती. मात्र त्याच्या समोर एक कडू आव्हान असेल तो म्हणजे भाया पाटील याचा. एका साईडला गोलंदाज भाया पाटील तर दुसऱ्या साईडला फलंदाज दैवत पाटील. बुम बुम माट्या. आजच्या दिवसातील अंतिम मॅच पाहायला मिळतोय. 3 षटकांचा हा सामना खेळला जाईल. लक्षात घ्या 3 ओव्हर्सचा मॅच इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत येथे पाहायला मिळतोय. तो म्हणजेच या स्पर्धेमध्ये लॉजिक ग्रुप आयोजित होळी चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. JTCच्या माध्यमातून या स्पर्धेला जोडले गेलेत त्या प्रेक्षकांचंही आमच्या चला मॅच ऑन करा लगेच. 3 षटकांचा सामना दैवत पाटील विशाल पाटील ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवर भाया पाटील इथे आपण पाहतोय. एका साईडला आयकॉन दैवत तर दुसऱ्या साईडला आयकॉन आपण पाहतोय भाया पाटील. दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रति हल्ला प्रतिप्रहार मात्र चेंडू जातोय घोषांगी क्षेत्रामध्ये. कारण तिथे तुम्ही किती लांब मारा 2 ग्राउंड पार मारा किंवा 1.5 ग्राउंड पार मारा चेंडू फक्त एका धावेसाठी जाईल. क्षेत्ररक्षक पहिला पॉवर प्लेचा षटक मिड विकेट क्षेत्रामध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. सीमेरेषे जवळ क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. पुढील चेंडू भाया पाटील. यावेळी चेंडू कुमकेश मोठा मासा जाळ्याला सापडलाय. दैवत पाटील इथे परततोय. एक जबरदस्त विकेट झाला आखला गेला होता. लॉंग क्षेत्रामध्ये कुमकेश याला इथे ठेवलं गेलं होतं आणि तिथेच हा फटका खेळलाय. दैवत पाटील स्वस्थतेमध्ये बाद होतोय. ज्याने पहिल्या मॅच मध्ये आक्रमक बॅटिंग केली होती तो बॅट्समन स्वस्थतेमध्ये तंबूमध्ये परतलाय. मंथन येतोय नवीन फलंदाज अजून एक ऑडिटर. मात्र यावेळी भाया पाटील काय करतोय
दैवत एक बिग विकेट, एक मोठी विकेट मिळवली या गोलंदाजाने. आता मात्र मंथन बॉल बोललाय आणि पाठवलाय काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. षटकार. या सीझन मध्ये मागच्या स्पर्धेपासून मंथन बॅटिंग मी पाहिली, कारण होम ग्राउंड आहे. भव्या इलेव्हन दत्तास्मृती चषकामध्ये या फलंदाजाच्या बॅटमधून आक्रमक फलंदाजी पाहिली होती आणि आजही आळ्या देतोय टोला गोलंदाज माया याला. षटकार येतोय. संघाचा धाव फलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता हा जो मंत्री आता जो वादळ मैदानामध्ये निर्माण झालाय ना, त्याला शांत करावे लागेल. आता मात्र पोचलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. तू शेर तर मी सव्वा शेर, असं काही चित्र पाहायला मिळालंय. षटकार आल्यानंतर लगेच या फलंदाजाला पाठवलं गेलाय. गोलंदाजी केली जाते. क्रिकेट याच्यासाठीच ओळखलं जातं, कारण क्रिकेटमध्ये कधी काय होईल कोणी सांगू शकत नाहीये. बाया पाटील पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती टाकले. मौली गेले म्हणून वाघबिल या संघाला. प्रथम येतोय अजून एक हार्ड हिटर. मौलिक इलेव्हन या संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे, कारण एकापेक्षा एक सितारे या मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. आता मात्र या संघाचा अजून एक हार्ड हिटर मैदानामध्ये आपण पाहतोय. मात्र काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. अजून एक अंतिम चेंडू या षटकातील. क्या बात आहे. प्रताप यावेळी दांडी 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 गोल. प्रथम या फलंदाजासाठी बक्षीस लागलं होतं, मात्र सांगायच्या अगोदरच हा फलंदाज डगआउट मध्ये जाऊन पोहोचलाय. हा भाया पाटील आहे. आज दिवस भाया पाटीलचा आहे असंच म्हटलं जाईल, कारण पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक आणि या मॅच मध्ये गोलंदाजी मार्गवर 7 धावा आणि 3 विकेट. क्या बात आहे भाया पाटील. आणि त्याही विकेट्स कोणाचे आहेत? पहिला दैवत पाटील, दुसरा मंथन आणि तिसरा प्रथम. तारे सितारे जे आयकॉन होते ना, त्यांना पाठवलं याने पहिल्याच ओव्हरमध्ये. सात धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे पाहायला मिळत आहे. महेश येतोय गोलंदाजी मार्गवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये. वाघबिलचा उभरता सितारा. वाघबिलचा अजून एक आयकॉन प्लेयर तनय पाटील, सॉरी तनय गोंधळे. वाघबिल एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं याला. मात्र ती ताकद या खेळाडूमध्ये आहे. आम्ही त्याची गोलंदाजी पाहिली, मात्र आज फलंदाजीमध्ये ती करामत करावी लागेल. मात्र समोर कोण आहे बा? विशाल पाटील, एक स्टार खेळाडू आहे. आयुष्यामध्ये या खेळाडूचा हात कोणी धरू शकत नाही, कारण लाया ग्रुपची जी टुर्नामेंट आणि त्याच्यामध्ये सर्व श्रेय विशाल पाटील याला दिलं जाते. काय टुर्नामेंट असते ती लाया ग्रुपची. वाघबिलची जत्रा म्हणून म्हटलं जातं त्या स्पर्धेला. मात्र इथे अवंतर हाताळला गेलाय महेशच्या माध्यमातून.
ओली चषक आपण पाहतोय रंगाने पूर्णपणे उद्याच्या दिवसामध्ये हा मैदान भरला जाईल. यावेळी फटका बसलाय दीपक मणेरा. क्या बात आहे. झेल घ्यायचंय आणि पकडलाय. झेल पकडलाय. क्या बात आहे. संघाचा ओनर असा होता कसा दीपक मणेरा यांच्यासारखा. झेल टिपलाय. 7 धावा 8 धावाच्या धाव फलकावरती आपण पाहतोय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल पाटील हा फलंदाज इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी ऋतिक पाटील येतोय. महेश गोलंदाजी मार्गवर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय. चला घाई करा. लक्षात घ्या तुम्ही जेवढी रनिंग कराल तेवढं तुमचं रक्त नक्कीच गरम होत जाईल. कारण क्रिकेटमध्ये एक्सरसाइज ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. यावेळी पहा यावेळी स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कार्तिक याला आपण पाहतोय. एक सिंगल मिळाली जाते. 9 धावा धाव फलकावरती आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येत आहेत धावा कुठल्या प्रकारे येत आहेत कशाने येत आहेत याला महत्त्व नसेल आता. कारण तुम्ही महत्त्वपूर्ण 4 विकेट गमावल्यात. यावेळी पहा तनय यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काही पे निघाई काही पे निशाणा. डोळे बंद करून खेळण्याचा हा प्रयत्न बीट केला जातोय. नाही तर चेंडूचा काही संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल. दांडी गोल केले. यष्क्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर बिघडवलंय आणि वाघबीरचा गोटे अंपायर डिसिजन देतोय. येस इज आउट. येतेन पाटील या स्पर्धेमध्ये जास्त मेहनत जर कोणी केली ते इथे केले. त्यानंतर रोमित डाकी आहेत. अजून अनिकेत डाकी. त्यानंतर प्रथम डाकी साहिल पाटील निखिल गोंदले मयूर या सर्वांची मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. लॉजिक ग्रुप होळी चषक 2025. कारण कुठेतरी आपल्या गावाचे खेळाडू आपल्या गावाचं क्रिकेट आज चांगलं राहावं चांगलं खेळावं सर्वांना चान्स मिळावा. त्याच्यामध्ये डोकरे यावेत त्याच्यामध्ये तरुण यावेत सगळ्यांना संधी मिळावी यासाठी या क्रिकेटचं आयोजन केलं गेलं. चेंडू या षटकातील अंतिम लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सेकंड ओव्हर. सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. मंचावरती आज आपण पाहिलात तर विलास पाटील सर मोहन गोंदले सर सर्व मान्यवर व्यक्ती. त्यानंतर आमचे पोट्टी. क्या बात आहे. पोट्टी यांचं कौतुक करायला पाहिजे. सकाळी ज्या प्रकारे पंकजला जी साथ दिली ना तंबू काढून उभा होता आणि ओव्हर काय 1 नंबर ओव्हर. म्हणजे वाघबीळमध्ये पोट्टीचा फॉर्म अजून कायम आहे. लक्षात घ्या 40+ संघ. षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम अँड लास्ट ओव्हर. भरत गोलंदाजी मार्गवर येतोय. भरत पुन्हा एकदा परत आलाय या मॅच मध्ये 3रा षटक हाताळण्यासाठी. नऊ धावा फक्त धाव फलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये फक्त बोलू शकत नाही कारण या 9 धावाही डिपेंड करू शकतोय. मात्र अजून अंतिम षटकामध्ये किती धावा येतील आणि पाठवलाय स्क्वेअर लेग रिझनला. कार्तिकच्या मस्तकाला दस्तक दिला गेलाय. जेल सुटल्यानंतर चेंडू फरार होतोय. षटकाला साडी 6 धावा 15 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती भरत याच्या गोलंदाजीवरती तुटून पडलाय. 15 धावा 15 रन.
काय बॅटिंग केली गेली या चेंडूवरती. दिशाहीन चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. वाघबाईचा गोट्या उद्या डिझेल हवा त्यावेळी येथे तुम्हाला असली गोट्या पाहायला मिळेल. परत आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळी ब्लॉक मध्ये होता. कॅन्सर डिलिव्हरी. या डिलिव्हरीला तुम्हाला टायमावरती इलाज करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळी इलाज होत नाही त्यावेळी या चेंडूवरती विकेट पडते. 2 चेंडू 16 धाव फलकावरती आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू. मिड ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल फक्त आणि मिळाली जाईल. एका सिंगलने धाव फलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. क्रिकेटमध्ये जो अशुभ आकडा आपण पाहतो ना तो अशुभ आकडा आता या धाव फलकावरती आपण पाहतोय 17 धावा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं होतं की हा अशुभ आकडा खूप आहे. कारण ज्या वेळी 17 वरती खूप वेळा खतरा या क्रिकेटमध्ये आपण पाहिला होता आणि इथेही तोच पाहायला मिळतोय. कारण 17 वरती मौलिक 11 या फलंदाज संघाला अजून एक धक्का बसतोय. अंतिम शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. लक्षात घ्या बॅटिंग करणारा संघ टायमावरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कारण तुमचा बॅट्समन जो आहे ना तो रेडी ठेवा लगेच. अंतिम शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. बॅट्समन प्लीज घाई करा. कारण ही स्पर्धा जी तुमचीच आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे पूर्ण करता येईल यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही अंधारामध्ये कुठलाही संघ अटकू नये याच्यासाठी आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत हा आव्हान पोहोचवतोय. तावचीच्या रूपाने ते गडी बाद होईल. अंतिम चेंडू शिल्लक असेल. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू यावेळी फटका खेळलाय. क्षेत्रावर पाहतोय कार्तिक करतोय चुकी. ही दुसरी चुकी आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी दिली जात नाही याच कारणासाठी. कारण तुम्ही कॅचही सोडलायत आणि चौकारी दिलायत. या 4 धावा आणि तो षटकार तुम्हाला खूप महाग पडू शकते. कारण धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर धावा 21 झाल्यात आणि 22चं आव्हान असेल. भव्या 11 वाघबिल या संघाला जिंकण्यासाठी 22 धावा पूर्ण करायच्या. घेऊया थोडीशी विश्रांती. कुठे जाऊ नका. पाहत राहा लॉजिक ग्रुप आयोजित होळी कप 2025.
चला मॅच लगेच ऑन करा. बाया पाटील आणि कुमकेश पाटील ही जोडी मैदानामध्ये तणाई गोलंदाजी मार्गावर पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. 22 रन 22 धावांत लक्ष असेल जिंकण्यासाठी भव्य 11 वाघबिल या संघाला. चला लगेच मॅच ऑन करायचं. 22 रन टू विन्स 22 धावांत लक्ष तुमच्या समोर ठेवला गेलाय. पहिला चेंडू यावेळी फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल प्राप्त केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. सुरुवात 2 धाब्याने इथे पाहायला मिळते भव्य 11 वाघबीळ या संघाची. हा टायगर चांगला पाहायला मिळेल. एका साईडला माया पाटील तर दुसऱ्या साईडला तनय गोंधळे. फुटा चेंडू होता. चेंडूला पाठवलंय पूर्णपणे या फलंदाजाने या चेंडूचा स्वीकार केलाय आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक मोठा फटक्यासाठी षटकाला साडी वाढवतोय. खराब खराब चेंडू होता गोलंदाज तनय्याचा आणि यावरती एक चांगलं उत्तर पाहायला मिळतोय कुमकेश याच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. कुठेतरी असं वाटलंय की ब्रोश झालाय बॅटला हा चेंडू. पुढचा चेंडू यावेळी ब्लॉक मध्ये होता. अप्रतिम डिलिव्हरी. व्हेरी बेस्ट. जबरदस्त डिलिव्हरी. एक चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे कुमकेशकडनं शिकणं गरजेचं आहे. कारण खूप काळ या खेळाडूने क्रिकेट गाजवलंय. लेदर क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे, क्रिकेटची कोचिंग असू दे, एक चांगलं नेतृत्व प्रत्येक वेळी क्रिकेटच्या माध्यमातून हा खेळाडू करतोय. प्रथम स्ट्राईकला येतोय भाया पाटील. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कोणी भटकवल्यात तर नाव एकच आहे भाया पाटील. अर्धशतक पहिला आपल्या नावावरती या खेळाडूने कोरलाय. यावेळी पहा एक सिंगल मिळाली जाईल. तर या धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. खराब चेंडू असेल कारण डावी यष्टी आपण जर पाहिलात तर सोडलेला हा चेंडू इथे पाहायला मिळालाय. चांगली टुर्नामेंट, चांगलं आयोजन या स्पर्धेचं इथे पाहायला मिळतोय. यावेळी पहा चांगला चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय. षटक संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहायला मिळतोय. धावफलकावरती 11 धावा. आता फक्त 11 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये.
प्रथम येतोय गोलंदाजी मार्गवर आणि आल्या आल्या लगेच इथे बक्षीस लागलं प्रथम याच्यासाठी. भाया या फलंदाजाचा जर विकेट घेतला प्रथम याने तर 500 रुपये अनिकेत डाकी याच्याकडून दिला जाईल आणि रोमित डाकी यांच्याकडूनही 500. प्रथम येत आहे आल्या आल्या भायाच्या विकेटसाठी हा बक्षीस आहे. 12 मध्ये 11ची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. शतरक्षकाची व्यूहरचना बास शॉर्ट मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन त्यानंतर लॉंग ऑफ आणि एक डीप कव्हर रिझनमध्ये आपण शतरक्षक पाहतोय. तानाजी पाटील आपण पाहतोय स्लीप रिझनमध्ये. दैवत पाटील बुम बुम माट्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. एक हार्ड हिटर फलंदाज वाघवीचा मात्र यावेळी नाराज केलंय दैवत याने. फटका पोचलाय संधी निर्माण केली गेले नाही येतोय पकडतोय झेल भाया पाटील आणि इथे प्रथम बाद करतोय भाया पाटील याला. आता या 11 धावाही कठीण होऊ शकतील. रोमित डाकी याने 500 जमा करायचेत आणि अनिकेत डाके यांनी 500 रुपये जमा करायचेत. रोमित आवाज फक्त माझा आहे शब्द तुमचा आहे. आता मॅच मध्ये रंगत पाहायला मिळणार आहे कारण 11 मध्ये 11ची गरज आहे. भाया पाटील गोल्डन डकचा शिकार झालाय. एक धाव पटकावले भायाने. महेश येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. 11 मध्ये 11ची गरज. का बॅटिंग केली जाईल का 11 धावा पूर्ण केल्या जातील का प्रथम या गोलंदाजीवरती आपला वर्चस्व गाजवेल. कारण ज्यावेळी भायाची विकेट मिळवली त्यावेळी प्रथम याचा आत्मविश्वास थोडा उंचावला असेल आकाशापर्यंत जाऊन पोहोचलाय. मात्र तो आकाशापर्यंत पोहोचला तो कायमचं ठेवणं गरजेचं आहे. सिंगल फक्त मिळाली जाईल कारण 11 मध्ये 10 मध्ये 10ची गरज आहे. मॅच क्रुशियल आहे. मॅचमध्ये मौलिक 11 या संघाने वापसी केली असं वाटतंय कारण ज्या प्रकारे भाईचं विकेट मिळालं गेलं ना त्यानंतर थोडासा जो जल्लोष आपण पाहतोय मौलिक 11 या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम यावेळी पा जबरदस्त झेल विशाल पाटील हा वाघवीरचा सिनियर आहे. काय झेल डीपला गेलाय स्वतःला झोकून दिला होता या मैदानामध्ये आणि त्यानंतर हा झेल डीपला आहे. अप टेन्शन 9 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. आपण रिप्ले मध्ये पाहूया. आमचे GTCचे कर्मचारी इथे रिप्ले दाखवतील कशा प्रकारे झेल टीपला गेलाय विशाल पाटील याच्या माध्यमातून. बॅकफूटवरती आला होता पंच करण्याचा कट करण्याचा प्रयत्न आता काय झेल टीपला गेलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट अँड कॅच ऑफ द मॅच. आजच्या दिवसभरामधील हा दुसरा झेल आपण पाहतोय. या अगोदर महेशने पकडला होता आणि आता विशाल याला आपण पाहतोय. उत्कृष्ट शतरक्षकासाठी ट्रॉफी आहे. 9 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. कार्तिक येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. आता मात्र असं वाटतोय की या 9 चेंडू मध्ये 10 धावाही कठीण होऊन बसल्यात.
मात्र जोपर्यंत महेश मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच आहे. 11 वाघबील लक्षात घ्या. टायमावरती 1 असेल मौलिक 11 संघाला की टाईम 9 चेंडूमध्ये 10ची गरज आहे. नऊ चेंडू 10 धावा 10 धावा 9 चेंडू. यावेळी धावा बाहेर केल्या गेल्यात. सिंगल मिळाली जाईल कारण तिथे क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं. कारण प्रत्येक धाव ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मौलिक 11ला लक्ष एकच द्यावं लागेल. कुठेतरी जास्तीत जास्त डाट जास्तीत जास्त विकेट. मात्र इथे लक्ष द्यावं लागेल फलंदाजी करणारा 11. त्याला टाइम जास्त करता करता लक्षात घ्या चेंडू नंतर दिसणार नाही. क्या बात आहे क्या बात आहे. गुड डिलिव्हरी. काफी स्वतःला जातोय. 7 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज आहे. मॅच पूर्णपणे या मॅच मध्ये वापसी केली गेली. 7 मध्ये 9. 7 चेंडू 9 धावा. फटका केलाय आणि पकडलाय. अजून एक विकेट. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात प्रथम या गोलंदाजाने. 3 विकेट आणि 2 धावा. काय गोलंदाजी केले. 6 मध्ये 9ची गरज आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा लगेच. मौलिक 11. सहा चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये बाया बाद झाल्यानंतर पूर्णपणे वापसी केले या मौलिक 11ने. एका साईडला दीपक मनेरा संघाचे ओनर आहेत तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रवी गरजसर या संघाचे ओनर आहेत. कुठला संघ जिंकेल. 6 मध्ये 9ची गरज आहे. मंथन येतो गोलंदाजी मार्गवर. चला टाइम जास्त करतो होतो लक्षात घ्या दैवत. 6 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. 6 चेंडू 9 धावा 9 धावा 6 चेंडू. पुढे चेंडू मंथण्याचा पहिलाच. यावेळी पाठवलाय का नाही. फटका बसलाय हवेमध्ये. तणा येतोय झेल गाडी पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज कार्तिकेयाचा खेळ. पाच मध्ये 9ची गरज आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली मौलिक 11 या संघाने. असं 22 धावा होते असं वाटलं होतं की नक्कीच हा संघ इथे जिंकेल काय. मात्र आता 5 मध्ये 9 पूर्ण करायच्यात. कुठेतरी 11 बॉल 12 बॉल 11ची मॅच होती. सिंगल डबल वरती जोर द्यायचं होतं. मात्र तिथे मोठे पटके खेळत असताना महेश बाद झाला. कार्तिक बाद झाला आणि आता 5 मध्ये 9ची गरज आहे. काय षटक हाताळला होता प्रथम या गोलंदाजाने. 2 धावा 3 गडी बाद केली होती. तो षटक कुठेतरी टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय. एक सिंगलने धाव फलक 8 धावांची गरज आहे आणि चेंडू बरोबर शिल्लक 4.
एक षटकार जर मारला तर गणेश पाटील याच्याकडून 500 रुपये. एका षटकारासाठी 500 रुपये गणेश पाटील यांच्या माध्यमातून दिला जाईल आणि षटकार मारला तर मॅच जिंकू शकेल. यावेळी पटका बाजूला हवेमध्ये क्षेत्ररक्षक दैवत सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. 3 मध्ये 6ची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. मॅच मध्ये एक जबरदस्त रंगत पाहायला मिळते. बॅट्समन आपण पाहतो स्ट्राईकला सोहम. चला दैवत प्लीज घाई करा. तीन चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. तीन चेंडू 6 धावा. मॅच मध्ये हा फटका कसा असेल. फटका चेंडू पाठवलाय या फलंदाजाने. षटकाराने इथे सामना जिंकतोय. 11 वाघबीर संघ. क्या बात आहे. फलंदाज सोहम पाटील. गणेश पाटील 500 रुपये.